विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2 याचे व्हिडिओज पाठवले होते. घाटात घाट वरंधा घाट. ठीक आहे. त्या घाटात घाट वरंधा घाटमध्ये घाटात घाट वरंधा घाटचे लेखक आहेत महेश तेंडुलकर. लेखक एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत आणि त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या ऐतिहासिक लिखाण खूप केलं आहे. त्यांनी सांगितलं वरंधा घाटाचं त्यांनी आपल्याला सौंदर्य सांगितलं. ते वरंधा घाट कसा आहे. ज्येष्ठ महिन्यात जेव्हा ज्येष्ठ महिन्यात सुरू झाला की पावसाचे वेध लागतात आणि पाऊस जेव्हा सुरू होतो तर लेखक म्हणतोय की पुण्याहून महाडकडे जाताना रस्त्यात तुम्हाला वरंधा घाट लागतो. या वरंधा घाटाचं सौंदर्य लेखकाने आपल्याला वर्णित केलं आहे. ते अवर्णनीय आहे. की म्हणतो की हिरव्या गच्च झाडीतून रोरावत धबधबे बाहेर येतात. दरीतलं हिरवं रान दिसतं. ढगाळलेले डोंगर दिसतात. पावसाची संततधार लगातार पाऊस येतो. मोठ्या मोठ्या दगडावर पाऊस असं पाणी धावत खेळत जाते असं लेखक म्हणतो आहे. आणि तुम्हाला समजा जायचं आहे आणि तुम्हाला पंचपक्वान्न खायची इच्छा आहे. तुम्हाला त्या वरंधा घाटातले गरमागरम कांदा भाजी आणि चहा, याकडे जर बटाटे वडा, याची तर काही गोष्टच न्यारी आहे. लेखक पुढे सांगतोय आपल्याला की जर तुम्हाला थोडंसं अजून भटकंती करायची इच्छा असेल, फिरावंसं वाटत असेल, तर डेअरिंग करावीशी वाटत असेल तर तुम्ही कुठे जायचं? कावळ्या किल्ला. आता या कावळ्या किल्ल्याबद्दल आपण थोडंसं वाचू. मी वाचते, तुम्ही पण वाचा आपल्या घरी आपल्या पुस्तकात. कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे. तो फोडूनच वरंधा घाटचा शेवटचा टप्पा तयार केला. हा कावळा किल्ला खूप मोठा. त्याला फोडून वरंधा घाटचा वरचा टप्पा बनवला. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर तिकडे त्या कावळ्या किल्ल्यात एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे वाघजाई. बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ 9 टाक्यांचा समूह आहे. त्या वाघ मंदिराजवळ वरती डोंगर माथ्याजवळ डोंगराचा वरचा भाग सगळ्यात वरचा भाग हा माथा जसा तसा 9 टाक्यांचा एक समूह आहे. कोणे की काही तो कावळ्या किल्ल्याचा एक भाग होता. असं म्हणतात की पहिले तो कावळ्या किल्ल्याचा भाग होता. भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटात तिथे जाऊन पोहोचता येतं. पाण्याला जीवन का म्हणतात? लेखक म्हणतो पाण्याला जीवन म्हणतात. पाणी आहे तो जल है तो जीवन आहे. जल ही जीवन है, जल ही आहे तो जीवन आहे. की पाण्याच्या बिना सगळं अपूर्ण आहे. आपण जे आपलं अस्तित्व आहे ते विदाऊट पाणी आपण करू शकत नाही. पाण्याला जीवन का म्हणतात असं लेखक म्हणे की तुम्ही कावळ्या किल्ल्यावर जा तेव्हा तुम्हाला समजेल की पाण्याला जीवन का म्हणतात. काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची टाकी कित्येक वर्ष कित्येकाची तहान भागवते. ह्या डोंगर माथ्यावर लोक चढतात आहे, पाणी नाही, काही नाही. पण त्या डोंगर माथ्याच्या टाक्या आहेत त्या काळ्या कुट्ट आहेत, त्या पाषाणांनी बनल्या आहेत, दगडांनी बनल्या आहेत. आणि त्या टाक्यामध्ये कित्येक पाणी जमा आहे. कित्येक लोकांची तहान भागवते. काही माहीत नाही की कोण आले आणि कोण पाणी पिऊन गेले, कोणालाच काही माहीत नाही. ओल्या वाट्याने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात. कारण पायवाटच तशी रंगली होती. आता कपडे रंगतात म्हणजे कोणी रंग टाकतो का लाल, निळा, हिरवा, गुलाबी? नाही. तिथे किचड असतो. तो किचडाच्या रंगाने जी पायवाट आपल्या पायाने ती तयार होते. चालून माणसांच्या पायाने जी वाट तयार होते तिला पायवाट म्हणतात. परत एकदा डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटाने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. हे ट्रेक करतात तर ट्रेकिंगवर जातात लोक, पहाड चढतात. तर म्हणे कावळ्या किल्ल्यावर लोक ट्रेकिंग करतात. आणि ट्रेकिंग म्हणजे असं हार्टबीट वाढते आपली. की ज्यांना डेअरिंग आहे तेच लोक ट्रेकिंग करत वरती पहाडावर चढतात. की सामान्य रस्त्यावरून जात नाही, ते आपला दुसराच रस्ता निवडतात ट्रेकिंग करनेवाले, है ना. वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंधा घाट कोकणात उतरत जाणारा वळणाचा रस्ता देतो. आणि वरंधा घाटाच्या नंतर कोकण लागते.
जसं वरंदा घाट वरती जातात आपल्याला असा रस्ता दिसतो, असा नागमोडी रोड रस्ता दिसतो, तो कुठे आहे? कोकणात जातो. कोकण निसर्ग जिथे पाहायचा तो कोकण. म्हणे जर या कावळ्या किल्ल्याच्या वर चढता चढता पाय घसरला तर सरळ समर्थाच्या शिवथर घडीत जा म्हणे तुम्ही, गाव आहे ते. तेव्हा तर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत सावधपणे पाऊल टाकत जायला हवं. जर तुम्हाला कोकणात जायचं नाहीये तर हे चढता चढता आरामात चढा, सावधपणे चढा, सांभाळून चढा असं लेखक म्हणतो आहे. डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर थांबते. सपाटी अरुंदच. हा डोंगर चढतोय, एक सपाट जागा आहे, थोडीशी सपाट जागा आहे तिथे. तिथून पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत शेवटी एका टेकडीची उतरत अखेर चढाई समोर येते. वरंदा घाटाचं मस्त दर्शन घडतं. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी ज्योत्याचे अवशेष, ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात. आता कावळा किल्ला तो शिवाजी महाराजांच्या काळात बनला असेल. तो आता अवशेष, सगळ्यांचे अवशेष, कारण त्याची काही बूज होत नाही, त्याची काही राखण होत नाही, तर किल्ले बिचारे आपले सगळे आपल्या वैभव विसरून गेले आहेत. आता या कावळ्या किल्ल्यावरून तुम्ही कोकण पहा. कोकणात तर निसर्ग पहा, काही वेळ इथे शांत उभं राहायला हवं. कोकणात कधी जाल, निसर्ग पहा, फक्त निसर्ग. कोकण एवढं सुंदर आहे की असं वाटतं की आपण आपल्या गावाला वापस जाऊच नाही. निसर्ग गीत अनुभवायला हवं. परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं, त्याचा आवाज ऐकून काळजात लक्ष होणं आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडत हसवणारा एक ट्रॅक एन्जॉय करायचा असेल तर वरंदा घाटा दिशेने आपल्या गाडीची चाके वळवायला हवी. लेखक म्हणतो ज्यांना ट्रॅकिंगचा शौक आहे, ज्यांना थोडं जिगरबाज आहेत, जे लोक जिगरबाज आहेत, ज्यांना ट्रॅकिंगचा शौक आहे, ज्यांना फिरायचा शौक आहे, त्यांनी कधीतरी एकदा आपली गाडी वरंदा घाटाकडे नेली पाहिजे. मी इथे हा पाठ पूर्ण संपवला आहे. तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये लेसन नंबर 5 कंप्लीट करून ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि काही मुलंच तयारी करतात, बाकी लोक करत नाही, तर तुम्ही ते सगळं आपलं तयार करून वही आपले वर्कबुक कंप्लीट करून घ्यायची. ठीक बेटा.